नमस्कार मित्रांनो, लोकसेवा टिप्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा स्वागत. मित्रांनो, नुकतंच PMRDAकडून 833 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 BHK, 1 RK आणि 2 BHK अशा घरांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भोसरीमधला सेक्टर 12 आणि वाल्हेकरवाडीमधला सेक्टर नंबर 30 आणि 32 या एरियामध्ये एकूण 833 घरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आवश्यक आहे त्याची लिस्ट पहा. तर ज्यांच्या नावाने तुम्ही अर्ज करणार आहात तर त्यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डोमसाईल जे आहे ते सुद्धा असणं आवश्यक आहे. डोमसाईल 2018 नंतरचं असणं आवश्यक आहे. तसेच उत्पन्नाचा दाखलासुद्धा आवश्यक आहे, जे की तहसील ऑफिसमधनं काढलेला असणं आवश्यक आहे. ते जे आहे 2024 ते 2025 या कालावधीचा असणं आवश्यक आहे. किंवा मग तुमच्याकडे जर IT रिटर्न फाईल जर असेल 2024-25ची ते सुद्धा चालेल. जर आपण विवाहित असेल तर हजबंड वाईफचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ज्यांच्या नावाने आपल्याला अर्ज करायचा आहे त्यांचा डोमसाईल आणि उत्पन्नाचा दाखला किंवा IT रिटर्न फाईल लागणार आहे. आणि या लॉटरीमध्ये EWS आणि LIG या दोन उत्पन्न गटासाठी ही लॉटरी काढण्यात आलेली आहे. EWS ह्याच्यामध्ये तुम्हाला यासाठी जर अर्ज करत असाल तर EMD म्हणजे अनामत रक्कम तुम्हाला 5,000 रुपये भरावे लागणार आहेत. आणि त्याचबरोबर फॉर्मचे 708 रुपये हे पण तुम्हाला त्याच्यामध्ये भरावं लागणार आहे. तसेच LIGसाठी 10,000 रुपयाचं EMD अमाऊंट आहे आणि अर्जाचे 708 रुपये असे तुम्हाला त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत.